स्क्वेअर लेग पंच बरोबर उभे आहेत का? तुम्हाला तिथे काय अडचण? ओके डन सर. ओके चला मॅचला सुरुवात होईल. पहिली मॅच आजच्या रात्रीतील तुम्ही पाहणार आहात. जय भवानी अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये शादाब 11 दामट. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय शादाब 11 दामट टीमनं आणि आता मात्र फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. ते म्हणजेच आपण पाहताय जय भवानी अर्बन टीमला पहिला गोलंदाज अक्षय आणि त्याच्या समोर आपण पाहताय सेकंड गेंडवरती बबलू नजे. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बरोबर बाहेर निघाला. अँगल क्रिएट करत असताना चांगला बॉल अक्षयचा आपल्याला पाहायला मिळतोय. रजनी स्पर्धेमध्ये या वर्षी नववर्ष चालू झालं. या वर्षाचा हंगामा चालू झाला आणि जय भवानी अर्बन टीमनं बाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती तो रनरअपचा किताब जिंकला. ऑन साईडला फटका. डीप मध्ये फील्डर आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल टप्पा घेतल्यानंतर अतिरिक्त बाउन्स करत सीमारेषेच्या पलीकडे आजच्या रात्रीतील पहिला चौकार येतोय फलंदाज बबलू नजेच्या बॅटमधून. अफजल आणि बबलू नजे यांच्याकडनं षटकार हॅट्रिक जर का आली तर मात्र फरांजी नजे यांच्याकडून तब्बल 5,000चं कॅश प्राईज. हो यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बरोबर मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग परंतु फेकी खराब झाली आहे. परंतु एकच मिळेल दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार देखील नाहीये. कृपया करून मॅच चालू असताना मैदानातून कोणच गाडी घेऊन येऊन जाणार नाहीये. मॅच चालू असताना कोणी गाडी मैदानात आणायची नाहीये. धावफलक गाडी पुन्हा एकदा वॉर्निंग असेल आयोजकाच्या वतीने. कोणच मैदानात मॅच चालू असताना गाडी घेऊन येऊन जाणार नाहीये. 5 धावा धावफलकावरती आला. हो स्विच हिट केला. यावेळी मिडल झालाय. बॉल चाललाय थर्डमॅनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बबलू नजेंच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. हो या बेली पडल्यानंतर आतमध्ये आल्या पंचांकडे लाऊड अपील इथून होताना पाहायला मिळते. धाव फलक्यावरती आपण पाहताय जाऊन पोहोचलात तर म्हणजे 8 2 चौकार आलेत आणि इथून आपण पाहताय 2 डॉट बॉल 3 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला डॉट बॉल आला त्यानंतर चौकार त्याच्यानंतर पुनश्च एकदा डॉट बॉल त्याच्यानंतर पुनश्च एकदा चौकार आणि आता मात्र पुनश्च एकदा डॉट बॉल. हे समीकरण राहिले पहिल्या षटकामध्ये. P1च्या पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक वेळी तो स्विच हिटचा फटका अगदी सक्सेसफुल ठरेल हे मात्र शक्य नाही आहे आणि इथून मात्र त्या अक्षयनं आपल्या गोलंदाजीतून दाखवून दिलाय. एक स्विच हिटचा फटका तो मिडल झाला. तिथून मात्र तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शादाब 11 दामट टीमची 8 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक समाप्त झालंय. P1च्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 8 धावा दिल्यात. म्हणजे इतकं चांगलं षटक अगदी आपल्याला पाहायला मिळालं आहे. P1चं पॉवर प्लेचं षटक अगदी आपण पाहताय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बरेचसे धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात कारण की 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं आणि या षटकामध्ये भरघोस धावा येताना म्हणजे 30 सर्कल अगदी जर का पार केलं तर मग तुम्हाला गॅप आणि गॅपच पाहायला मिळते. तिथून मात्र त्या मोठ्या रन्स येताना पाहायला मिळतात. परंतु तिथे अक्षयनं अगदी जबरदस्त बॉलिंग केली आहे. 8 धावा दिल्यात. सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेला आता सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क होती. प्रवीण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अगदी या वर्षामध्ये आपण पाहताय जय भवानी अर्बन टीमकडनं बरेचसे चेंजेस होताना पाहायला मिळाले. जो त्यांचा क्रम होता गोलंदाजीचा तो देखील चेंज झाला. बॅटिंग लाईनअपमध्ये बरेचसे चेंजेस होताना पाहायला मिळतात. बरेचसे यंगस्टर पुढे आलेत. या सगळ्या गोष्टी जय भवानी अर्बन टीमकडनं देखील पाहायला मिळाल्या आहेत. अफजल स्टॅकिंग एंडवरती टॉपिस लागले. बॉल हवेमध्ये. फिल्डर जागेवरती गर्र फिरलेत परंतु बॉल हातामध्ये आला नाहीये. कॅच ड्रॉप. तोपर्यंत 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. 9 धावा. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय टॉपिस लागली होती. चान्स बनला होता.
फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहता प्रयत्न करत होते, परंतु तो कॅच त्यांना कॅरी करता आला नाही आहे. तिथून मिळाले एक सिंगल धाव आणि स्ट्राईक देखील इथून रोटेशन झालं आहे. आता सेकंड गेंदवरती तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाज बबलू नजे, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. हो, यावेळी लोअर फुल टच बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला अक्षय आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, तोपर्यंत एक धाव इथून कन्वर्ट होती. सिंगल डबल नाही, खऱ्या अर्थाने धाव फलक पुढे नेण्याचं काम आता खऱ्या अर्थाने सलामीचे दोन्ही फलंदाज करतात. टार्गेट सेट करायचे, 5 षटकांची मॅच आहे, भरपूर सारा टाइम आहे. मग अशा वेळी थोडासा वेळ घेतला जातो आणि वेळ घेतल्यानंतर आता मात्र हे देखील पाहावं लागेल ते आक्रमण कधी होईल आणि कोणत्या गोलंदाजावरती होईल हे देखील पाहावं लागेल. प्रवीण, हो प्रवीणचा शॉट ऑफ लेन, बाची खडा घेतली, पाठीमागे निघाला, फ्लाईन लेगला बॉल सीमा पार, ही ते आलाय चौकार. मिळतील 4 धावा. डीजे ओ यावेळी चांगला बॉल, यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. पंचांनी ते वाईट बॉल दिलाय. वाईट प्लस बाईटची 1 धाव, म्हणजे एकंदरीत अगदी आपण पाहताय त्या 2 धाबा धाव फलकावरती ऍड होतील. 2 धाबा ऍड झाल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र 16 वरती. 16 धाबा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 7 मध्ये 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात बबलू नजे. 2 बॉलमध्ये 5 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात ते अफजल. सेकंड गेंदवरती बबलू, प्रवीण निघालेत. हो, यावेळी पुन्हा एकदा अगदी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर त्या ठिकाणी धडपडतायत, चांगली फिल्डिंग करतात. सेकंडचा कॉल डेंजर एंड झोन कडे होते, परंतु इथून आपण पाहताय मध्येच फिल्डर उभे होते, त्यांनी बॉलला बरोबर कॅरी केलं. थ्रो तिथपर्यंत पोहोचलाच नाहीये. 2 धाबा इथून कम्प्लीटच झाल्यात. 2 धाबा आल्या आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 18 धाबा धावफलकावरती आहेत. सेकंड पॉवर प्ले चालू असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहता 8 आल्या होत्या. हो, यावेळी खिचून मारलाय, परंतु उंच जास्ती गेल्या, लांबी कमी. शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप, दुसरं जीवदान मिळालंय. ओ, इथे आपण पाहताय रन्स कंप्लीट करायची आहे. अगदी आपण पाहताय डायव्हर्स लगावली अफजलनं, परंतु ती दुखापत झाली का पहिले ते चेक करा, कारण की अगदी जोरातच स्किड झालेत. 2 धाबा पुन्हा एकदा इथून कंप्लीट होतात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक अगदी जाऊन पोहोचते ते 20 वरती. सेकंड पॉवर प्ले, मोठे फटके जरी येत नाहीये, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं ते काम आहे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतात. बरोबर ओ, यावेळी अगदी आपण पाहताय बाहेर निघालाय आणि जी डायू लगावली अफजल यांनी, त्यासाठी फरहान नजे यांच्याकडून ते 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ती रन्स कंप्लीट करण्यासाठी ती धडपड होती अफजल यांची आणि त्यासाठी मात्र ते 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल फरहान नजे यांच्याकडून. नेक्स्ट बॉल, हो बॅटच्या हलकेची कडा घेतली. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर अगदी पाठीमागे गेलेत. पुन्हा एकदा एकच जावीतून आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण अगदी पाहताना चपल चलाकत, परंतु ज्यावेळी बॉलवरती जातात त्याच वेळी अगदी आपण पाहायला गेलं तर ते तिथं त्या ठिकाणी स्किट होतात. 1 धाव आली आहे. धावफलक आता जाऊन पोहोचते ते मात्र 22 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पॉवर प्ले आता इथून समाप्त झालाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहता अक्षरनं फक्त 8च धावा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर अगदी अजून पाहायला गेलं तर दामत गावावरून आणि या दामत भडवल ग्रामपंचायतीमधून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण दामत गावचे जे वरिष्ठ मान्यवर आहेत, जे वरिष्ठ खेळाडू आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय अभिजी खोत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय, आपण आला त्या मैदानाची शोभा वाढवली, आता या व्यासपीठावरती या
आपलं या मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बावीस जावा धावफलक्यावरती आपण पाहताय. सुरुवात चांगली झाली आहे. विकेट्स अगदी हातामध्ये सगळ्याच्या सगळ्या आहेत, म्हणजे 10 विकेट्स हातामध्ये आहेत आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. चांगली सुरुवात. सादा बेलेबंदा मग टीमची टॉस जिंकल्यानंतर तो निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि तिथून मात्र 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 22. अक्षय, हो अक्षयचा हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांचं फिंगर अप. फलंदाज बबलू नजे OUT आउट. मध्ये आला तिसऱ्या षटकामध्ये आणि मात्र ती विकेट्स बबलू नजे यांची महत्त्वपूर्ण विकेट्स होती, कारण की बबलू नजे म्हटल्यानंतर तो स्टार्ट चांगला देतात. ब्राईट स्टार्ट असो, अगदी विस्फोटक आक्रमकरित्या बॅटिंग करत असतात आणि त्यांना मात्र सेकंड स्पेलमध्ये पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये परत पाठवलं. 11 मध्ये 12 धावसंख्येची इनिंग त्यांना साकारली आणि ते मात्र बाद झालेत. सालिम आलेत आता मात्र बॅटिंग करण्यासाठी. इनॅट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी सालिमला पाठवलंय. प्रमोट केलं बॅटिंग लाईनअप मध्ये सालिमला. ओ सालिम अगदी आपण पाहता या ठिकाणी आपण पाहतोय सर्व उपस्थित होते. आमचे हॅलो, तर आवाज वाढवून दादा. हॅलो, साई इथल्या माईकचा थोडा आवाज जास्तच राहून द्या, कारण साऊंड तिकडे असल्या कारणाने रिफ्लेक्ट या ठिकाणी कमी होतो. दोन डॉट बॉल आलेत सालिमच्या विरोधामध्ये. आपण पाहताय अक्षयची चांगलीच गोलंदाजी राहते. इकॉनॉमिकल षटक अक्षयचं आतापर्यंत राहिलंय. हो यावेळी ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली, स्ट्राईक रोटेशन झालंय. अफजल आता सॅकिंग एंडवरती आले. टीमची धावसंख्या 1 बाद 23. सादा बेलेबंद दामट टीम संघर्ष चालू आहे धाबा बनवण्यासाठी. पहिली विकेट आल्यानंतर अफजल आता सॅकिंग एंडवरती. जर्सी नंबर 1157. ओ अफजलचा हा फटका मिड विकेटला सीमा पार. ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत देखील पाहायला मिळाली. 6 षटकार. चला मॅच बॉल द्या, अन्यथा दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. मॅच बॉल नसेल तर मग दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या, कारण की मॅच आता थांबवू नका, कारण की बराचसा वेळ झाला. आज देखील आपण उशिराने चाललो. आजच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय बरोबर 8 वाजता इथून मात्र पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. त्याच्यामुळे आता वेळ विलंब काहीही करू नका. आपल्याला विदाऊट टाइमपास इथून आता मॅच कम्प्लीटच करायचे आहेत. आणि जरूर योगेश सर पाहतो इनिंग ब्रेक मध्ये आपण जय हनुमान भुतवली बी, त्याचबरोबर वारे संघ आपण तयार राहायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. दामतवरूनचे मान्यवर या ठिकाणी आहेत, काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. या आपण व्यासपीठावरती काही मौलाना या ठिकाणी आहेत. सर्व मौलाना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या.
ओ एज लागली आहे, बॉल अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये गेला, त्या ठिकाणी फिल्डर एक धावीतून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आहे, सिंगलनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 30. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे, म्हणजे स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवलं आहे ते अगदी आपण पाहताय अफजलनं. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. बुतिवली शंकर आणि त्यांच्या विरोधामध्ये वारे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहताय आमदार चषक 2026 ही स्पर्धा. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिली मॅच जशी समाप्त होईल लगेच आपण पाहताय दुसरी मॅच इनिंग ब्रेकमध्ये या दुसऱ्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. वारे आणि त्यांच्या विरोधामध्ये बुतिवली या दोन टीम दरम्यान दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुनश्च एकदा कॉलिंग केली जाते की इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करतोय. जर दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आले नाही तर मात्र त्यांची ती मॅच ती 4 ओव्हरची खेळवली जाईल. आणि एखादा टीमचा कर्णधार आला असेल, एखादा नसेल आला तर मग आयोजक देतील त्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. हे देखील लक्षात असू द्या, कारण की ज्या रूल्सने आपण पहिल्या रात्रीपासून निघालोय तेच रूल्स आपण शेवटच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी फॉलो करणार आहेत. शंकरदादा या ठिकाणी उपस्थित झाले. रोहित इलेवन बुतिवली आणि त्या संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी आपण पाहतोय दामद भडवल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुभाषदादा मिनमिने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करतोय सुभाषदादा मिनमिने साहेबांना या पण व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सोबत आलेले जे मान्यवर आहेत त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. नेक्स्ट मॅच लिहून घ्यायचं नाव बोल नाव बोल. डीजे साहेबांचा गाणं लावायचं आहे. आपण 1 मिनिट गाड्या आतमध्ये घेणार आहोत. 1 मिनिट सर फक्त. मॅच आपण थोडीशी या ठिकाणी थांबवतोय. या ठिकाणी आपण पाहतोय एक शिवसेनेची बुलंद तोप रायगड जिल्हा उत्तर रायगड युवा सेना रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय प्रसादजी तोरवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमदार चषक दमदार ट्रॉफी मध्ये आपण करूया साहेबांचं या फटाक्याच्या आतिषबाजीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अध्यक्ष माननीय आपण पाहतोय प्रसादजी तोरवे साहेब त्यांच्या सोबत रायगड जिल्हा परिषदचे माजी जिल्हा अध्यक्ष उद्योजक माननीय सूरजदादा टोकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं करूया आपण व्यासपीठावरती आमदार ट्रॉफी दमदार चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हो बेडीजे. राज्य गाजवलंय म्हणजे आमच्या सरपंच लाडके दादा सुभाषजी मिनमिने साहेब माजी सरपंच दामद भडवल ग्रामपंचायत यांचं करूया व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर मॅच आपण या ठिकाणी पाहुणे आले थोडेसे विराजमान होऊया. तोपर्यंत पुन्हा एकदा सुरू करूया जी मॅच चालू आहे मैदानावरती. जय भवानी आरवण विपक्ष शादाब इलेव्हन दामद बी होऊन दे सुरू. या मॅचला जी ट्रॉफी चालू आहे शिवसेना आमदार चषक 2026. हॅलो डॉट बॉल इथून आपण पाहता मयुरेश गोलंदाजी माकवती आहेत.
हो मयुरेशचा आणखीन एक चांगला बॉल पंचांकडे अपील अगदी आपण पाहताय पंच अपील मात्र फेटाळतायत लेग बाईचा इशारा करतात एक सिंगल डाव इथून पाहायला मिळते मयुरेशने देखील कमालीचीच गोलंदाजी केली आहे ते कमबॅक मयुरेशने करून दिलं कारण की या ठिकाणी आपण पाहतोय दामोद भडवळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य रोहनजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही या व्यासपीठावरती करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद घेतात आमदार चषक 2026 कर्जत खलापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावानं सुरू असलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी आपण पाहताय थाटामाटामध्ये संपन्न झाला आणि ही स्पर्धा आज तिसऱ्या रात्रीमध्ये या ठिकाणी आपण पाहताय आणि आदरणीय प्रसाददादा थोरवे देखील आता या मुख्य व्यासपीठावरतून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं पुनश्च एकदा आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये अर्थातच आमदार चषक 2026 मध्ये पुनश्च एकदा करूया सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे जिथे 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या मात्र शादाब 11 दामट टीमच्या 33 धाबा धावफलकावरती आहेत एक विकेट आली आहे अगदी तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन मान्यवर त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 33 धाबा धावफल व्हाईट चेंडू या ठिकाणी पाहतोय जर पाहिलं गेलं तर या व्यासपीठावरती आणखीन एक महत्त्वाची व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत कारण सध्या चर्चा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आणि नेरळकरांना नेहमीच चर्चा सत्र रंगवायला खूप बरं वाटतंय आणि या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदचे माजी जिल्हा अध्यक्ष शिवसेनेची एक बुलंद तोप आणि सध्या बघितलं गेलं तर गोरगरिबांचे दाते म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जात आहे आमचे सर्वांचे लाडका दादा म्हणजे सुरेशदादा टोकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वहिनी यावेळी या जिल्हा परिषदच्या आपण पाहतोय निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. दादा जरूर या दामतकरांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम कर्जत टेनिस क्रिकेटच्या वतीने तुम्हा पूर्ण टोकरे फॅमिलीला या येणाऱ्या काळातील या सर्व निवडणुकीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या लाख 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 शुभेच्छा असतील. विकेट आली आहे फलंदाज सालिम इथून मात्र परतलेत अगोदरच्या बॉलवरती आपण पाहतो तो षटकार आला होता आणि त्याच्यानंतर मात्र त्यांची ती विकेट आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 41 आपल्याला पाहायला मिळते 41 जावा धावफलकावरती शेवटचं षटक चालू आहे पहिला बॉल तो वाईड आला होता त्याच्यानंतर तो षटकार आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय ती विकेटच टी फॉर टॅक जसं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज जयेशनं आपण पाहताय. आता ताबिश याच मैदानावरती रेकॉर्ड ब्रेक खऱ्या अर्थानं इनिंग साकारणारा ताबिश मैदानाच्या आतमध्ये दामत प्रीमियर लीगमध्ये हाहाकार माचवला होता याच फलंदाजानं प्रत्येक बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडेच पाठवला होता मग समोर कोणताही गोलंदाज असो त्याच्यावरती आक्रमणच पाहायला मिळालं होतं तोच ताबिश मैदानाच्या आतमध्ये धाबा धावफलकावरती 41 2 बॉल झालेत 4 बॉल बाकी आहेत सर 34 होत्या हो ताबिजसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल इथून आपण पाहता पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला होता परंतु अगदी आपण पाहता त्याच अँगलनं तो बॉल अगदी बाहेरच निघाला व्हाईट लाईनच्या बरोबर बाहेर न आल्यानंतर पंचांनी ती लाईन चेक केली आणि मात्र इथून व्हाईट बॉल दिला एक्स्ट्राची धाव आली आहे एक्स्ट्राच्या धाबानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचले 42 धावा 2 विकेटच्या पतनानंतर ओ फटका ताबिजचा
बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार. ताबिशनं टोकलाय जयेशच्या विरोधामध्ये उत्तुंग भरा षटकार. तालिबजी नजर साहेब यांच्याकडून पारितोषिक लागतोय. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि लगातार 3 षटकार मारले तर 2000 कॅश प्राईज या ठिकाणी लावलंय. आणि ताबीसवरती भरोसा आहे. मागच्या स्पर्धेमध्ये पण त्यांनी अफलातून फटकेबाजी केले आणि चौकार षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग जे गेले 2 रात्री आपण आतुरतेने प्रेक्षक वर्गाची वाट पाहत होतो ते प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येतील. या स्पर्धेची आज मजा लुटतील. कारण आपण पाहता जो चषक या ठिकाणी रंगला गेलाय शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय अभिजी अजगर खोत या कर्जत तालुक्यातील एक साहेबांचं कट्टर निकटवर्ती म्हणून ज्यांच्याकडे माहिलं जात आहे अजगरजी खोत साहेब यांचे सुपुत्र अभित अजगरजी खोत यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा दमदार ट्रॉफी आमदार चषक 2026. धन्यवाद संदीप सर. या स्पर्धेचे मुख्य निवेदक संदीप गायकवाड सर यांचा आवाज तुम्ही या मुख्य व्यासपीठावरून ऐकताय. भरपूर मेहनत असते त्यांची प्रत्येक स्पर्धेमध्ये. जिथे कमी तिथे संदीप गायकवाड सर. धावफलक्यामध्ये आपण पाहताय 48. ताबेच्या बाटमधून तो षटकार आलाय. अजूनही आपण पाहताय 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कमी गतीनं टाकलाय. बाटची हलकीची कडा घेतली. बॉल शॉट फाईन लेग मध्ये निघालाय आणि तिथून आपण पाहताय फक्त एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 49 49 वरती. 49 धावा धावफलक्यावरती आहेत. 9 बॉलमध्ये 14 धावसंख्येवरती बॅटिंग करतात. अफजल सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. फार कमी स्ट्राईक मिळाली आहे परंतु ज्या ज्या वेळी स्ट्राईक मिळाले त्या वेळी मोठे स्ट्रोक त्यांच्या देखील बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. ओ अफजलचा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून एक बाउन्स घेत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. शतक कंप्लीट झालं. 53 धावा. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारला. गॅप शोधलीये का. हो तिथे अक्षय पोहोचलेत. सेकंडचा कॉल फेकी थोडीशी वाईड होती ते ऍडजस्ट करण्यामध्ये. 2 धावा तर कंप्लीटच झाल्यात आणि आता तिसरीचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 2 कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी 55 वरती आणि आता टार्गेट असणार आहे ते मात्र जय भवानी अर्बन टीमच्या अगेन्स्ट ते 56 धावसंख्येचा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शादा बेलेवन दामट टीमनं धाबा बनवल्यात त्या 55 आणि आता मात्र टार्गेट ठेवलंय ते येणारे 30 बॉल आणि 56 या धावसंख्येचा. या टार्गेटचा पाठलागाला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती देखील आपण बदल करणार आहोत आणि मायक्रोफोनवरतून आजच्या रात्रीमध्ये तुम्ही आवाज ऐकणार आहात माडी सरांचा. या सर आपलं सहर्ष स्वागत असेल कमेंट्री बॉक्स मध्ये. तो परत आपण जरूर आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. जय हनुमान वारे विपक्ष रोहित 11 रुपेशजी कोंडे असल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पुरस्कृत भुतवली टीम. त्याचबरोबर आज न्यू जर्सी परिधान केले कारण रुपेशजी कोंडे साहेब असल ग्रामपंचायतचे सदस्य त्याचबरोबर कुमारजी कराले पुरस्कृत न्यू जर्सी परिधान करून आज रोहित 11 भुतवली संघ या मैदानावरती खेळताना दिसेल. त्यांच्या सोबत असतील त्यांच्या विरोधात खेळतील जय हनुमान वारे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे तर जरूर आपण पाहतो या ठिकाणी एक चांगला सामना. तर मी जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक
हॅलो हॅलो. या साजिद भाई आपण या साजिद भाई नसे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. या ठिकाणी शिवसेनेची एक बुलंद तोफ ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, युवकांचे प्रेरणास्थान, आमचे सर्वांचे लाडके दादा, अर्थात कर्जत टेनिस क्रिकेटमधील नेहमीच सर्वांच्या साथीला आमच्या सोबत उभे राहणारे आमचे सर्वांचे लाडके उत्तर रायगड युवा सेना जिल्हा अध्यक्ष माननीय प्रसादजी थोरवे साहेब यांना विनंती करतो या पण या ठिकाणी आमच्या या आयोजकांकडून आपलं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य संयोजक आयोजक जी खोत साहेब आणि त्यांच्या माजी सरपंच या ठिकाणी साजीजी नजे सर यांना विनंती या आपल्या शुभ हस्ते दादांचं या ठिकाणी भव्य स्वागत या ठिकाणी करूया. त्याचबरोबर मी विनंती करतो रायगड जिल्हा परिषदचे माजी जिल्हा अध्यक्ष शिवसेनेची एक बुलंद तोफ आमचे सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थाने नेरळ जिल्हा परिषद ज्यांच्याकडे पाहिली जाते ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके दादा सुरेश दादा टोकरे यांना विनंती करतो या आपलं या ठिकाणी भव्य स्वागत या ठिकाणी केलं जाईल. प्रसाद दादा 2 मिनिटं इथेच थांबूया आपण. तर जरूर दादांचं स्वागत केल्यानंतर आपण जरूर आपलं मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी मी असगरजी खोत साहेब आणि साजिद दादा नजे यांना विनंती करतोय आपण माननीय सुरेशदादा टोकरे यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करूया. त्याचबरोबर आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित वरिष्ठ शिवसैनिक सुभाषजी मिनमिने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तौसिफजी नजे साहेब या शुभ असते. दादा आपण पण थांबा, आपण या ठिकाणी जरूर या ठिकाणी दादांचंही मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. शिवसेनेची आणखी एका बोलतो युवा तोप ज्यांच्याकडे पाहिली जाते दामोद भडवा ग्रामपंचायतीचे सदस्य रोहनजी पाटील सर या आपलंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. डोंगरे या आपल्या शुभ हस्ते रोहन पाटील सर यांचं या ठिकाणी स्वागत करा. जिब्रान मालदार आणि युवा सैन्याची आणखीन एक उलटानी तोफ आहे आणि युवकांच्या एक चार्मिन बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते जिब्रान मालदार, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे जिबूबाई. आणि जरूर मॅच चालू आहे, 1-2 मिनिटं फक्त, कारण या स्पर्धेमध्ये प्रसाद तोरू या ठिकाणी उपस्थित आहेत. सर 1-2 मिनिटं फक्त दादांचं मनोगत या ठिकाणी घेऊया. सर अनेक स्पर्धा चालू आहेत. दामदचं मैदान म्हटलं, दामदच्या मैदानावरती स्पर्धा रंगल्या जातात, नाईटच्या स्पर्धा. आजचं हे सुंदर नियोजन आणि आमचे युवा शिलेदार ज्यांनी खऱ्या अर्थाने साहेबांच्या वारसा घेण्यासाठी खऱ्या अर्थाने या दामदमध्ये एक उत्तम कार्य त्यांच्या माध्यमातून चालू असतंय, ते म्हणजे असगरजी खोत साहेब आणि त्यांचे सुपुत्र असगरजी खोत यांचे सुपुत्र अमित खोत यांनी ठेवलेली स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आणि आपल्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. खरोखर सुंदर असं आयोजन
आज या ठिकाणी दामतकरांच्या वतीनं सर्व एकनिष्ठ शिवसैनिक आमचे आजगरभाई खोत यांचे चिरंजीव आबिद खोत यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने या ठिकाणी भरले गेलेत. आमदार चषक 2025 या दामत येथे आज इथे सुरू आहे. 26 4 दिवस झाले ना आता. या ठिकाणी सोबत उपस्थित सुरेश दादा टोकरे, मिनमिने दादा, त्याचबरोबर रोहन पाटील, आमचे असगरजी खोत, तौसिफभाई, साजिदभाई नजे, शोएब डोंगरे, मुबार नजे, जिब्रान मालदार, 2 जुडवा. खरेखर मनस्वी फार आनंद वाटला. हे भव्य दिव्य हे दामतचं मैदान संपूर्ण आपण जर स्टेज पाहाल, मी विचारला एवढा स्टेज बांधला कोणी, तर त्यांनी असं सांगितलं की जानेवारी पासून मे पर्यंत दामतच्या मैदानावर क्रिकेटच सुरू असतात, म्हणून मंडपवाल्यांनी स्टेज डायरेक्ट फिक्स केलाय. खरोखर सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय. तालुक्यामध्ये फार अशी कमी मैदान आहेत जी खरोखर वाखाणण्याजोगे आहेत आणि त्या मैदानांचं कौतुक केलं पाहिजे. त्याच मैदानापैकी दामतचं हे मैदान आपण पाहाल, सुंदर असं मैदान या ठिकाणी खेळाडूंसाठी उपलब्ध आहे. परंतु खेळाडूंना देखील मी निश्चित वेळोवेळी सांगत असतो, आपण खेळ या ठिकाणी करत आहात. प्रत्येकाने खेळ खेळत असताना आपला शैक्षणिक, व्यावसायिक सगळ्या गोष्टी सांभाळून हा खेळ खेळा. कारण आपण बघताय सोमवारपासून रविवारपर्यंत क्रिकेटचे सामने या ठिकाणी सुरू असतात. तर आयोजकांना देखील मी सांगेल की कुठेतरी सुट्ट्या ठेवत जा. कमिटी, कर्जत तालुका असोसिएशन यांना मी विनंती करेल की सोमवार ते रविवार सलग तुम्ही हे क्रिकेटचे सामने ठेवत जाऊ नका. शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये ठेवत जा. आपली तरुण पिढी या ठिकाणी खेळते. नक्कीच भविष्य काळामध्ये देखील आपल्या तालुक्यातील एखादा खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये आजही खेळतायत, नॅशनलला खेळतील. परंतु ही गोष्ट समोर असताना सुद्धा आपण या बाकी गोष्टींचं पण लक्ष ठेवलं पाहिजे. खरोखर या आयोजनाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. अशा प्रकारचे आयोजन आपण नेहमी करत राहा. आमदार साहेब सर्व दामतकरांच्या वतीचे सोबत यादी होते, आधी आहेत, पुढे देखील राहतील. आणि आज आयुबाई आमचे नाहीत इथे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. आणि जरूर आपण पाहतोय तर दादा धन्यवाद. तर या ठिकाणी पाहतो आपण सिद्धेश थोरवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादाला विनंती करतो या आपण आपलंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सिद्धार्थ या आपलं या ठिकाणी मनस्वी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्याचबरोबर आमचे विशाल दादा या ठिकाणी आहेत. दादांना विनंती करतो या दादा आपलंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. 17 धावा. विशालजी राठोड सर या. या विशालसाठी या आपलं या लगेच लगेच 1 मिनिट या. या विषयासाठी या आपलंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी. तर सर्व प्रेक्षक मायबाप आपण पाहतोय या ठिकाणी माननीय प्रसादजी थोरवे सर आणि आमचे दादा
सुरेश टोकरे जरूर या स्पर्धेतून रजा घेत असतील, त्यांच्याकडून खूप सारा आशीर्वाद या स्पर्धेसाठी. धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. बॅचला सुरुवात होती आणि खरं तर पहिले षटक या ठिकाणी संपन्न झालेले आहे. नुकताच आपण पाहिलं तर एका बाजूला अरविंद आणि दुसऱ्या बाजूला संघ दामत खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर 56 धावांची गरज. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. नमस्कार मित्रांनो, दामत करांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक सहित दमदार आयोजन 11.20 च्या गतीनं या ठिकाणी धावा प्रति षटकामागे बनवाव्या लागणार आहेत. धन्यवाद मनपूर्वक आणि विशेष आभार प्रसाद दादा थोरवे, सुरेश दादा टोकरे या सर्व उपस्थित मान्यवरांचा. नुकताच या ठिकाणी स्वागत समारंभ संपन्न झाला आणि आपल्या स्पर्धेतून त्यांनी रजा देखील घेतलेली आहे. ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. अत्यंत सुंदर मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते. 56 धावांची गरज. 26 धावा धावफलकावरती लावण्यात आलं. पहिलं षटक थोडस खुरमचं महागड राहिले ते दामट टीमसाठी. अफजल ओ ऑन साइडला वर स्ट्रोक पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ वाईडिश लॉंग गॉनला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला खणखणीत दर्जेदार षटकार. अक्षयच्या बाटमधून आलेला हा जवळ चौथा षटकार आम्हाला नितेश तरे सांगतात. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. खरं तर आपण पाहिलं तर या विभागामध्ये आल्यानंतर त्यांच्या सुंदर हस्ताक्षराची लेखणी आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. धावत संख्या धावफलकावरती 6 ने पुढे जाईल. आक्रमक रूप सध्या तरी धारण केलंय. सलामीची जोडी चांगली पार्टनरशिप बिल्डअप करते अक्षय आणि जयेश. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश डोळे सर यांचा आवाज तुम्ही ऐकतात. गेली 2 रात्री मध्ये आपण पाहिलं तर त्यांना ऐकलंय. आज देखील ते आमच्या समवेत जॉईंट आहेत. संदीपजी गायकवाड सर. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. अगदी आपण पाहतोय बॅक टू बॅक सलग तिसरा धमाका आपल्याला पाहायला मिळेल. काय बॅटिंग करतायत. अगदी आपण पाहतोय सुरुवातीला जसं आक्रमण करण्यात आलंय तसंच मात्र आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये सेट ऑन फायर नाऊ. बॅटर अक्षय गावडे. अडतीस धावा धावफलकावरती बनल्या गेलेल्या आहेत. खरं तर आपण या विभागामध्ये आल्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या स्पर्धा पाहायला मिळतात. त्यामधील ही दर्जेदार स्पर्धा अबीद खोत साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिरोज खान सर यांना मात्र कवायत करावी लागते वारंवार आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर असताना धावा मिळतील 6. 56 धावांची गरज असताना का बॅटिंग केली आहे. लाजबाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये तिथे फटका पाहायला मिळाला नाहीये. परंतु ज्या ठिकाणी त्याचा स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी एकंदरीत सलग लागोपाठचे 4 षटकार देखील आपण पाहिलेले आहेत. मॅडी सर, आपण या ठिकाणी असगरजी खोत साहेबांना विनंती करूया. या आपण व्यासपीठावरती असगर साहेब, असगरजी खोत साहेब या. सजितभाई नजे आपणही वरती बसून घ्या. शोएबाई डोंगरे जाऊ नका कुठे. मॅच पाहायची आपल्याला. शो मॅच आहे. तर इम्रान भाई साजिद भाईचा मुलगा आपण कुठे आहात या. कैफ पप्पा वाट पाहतात या ठिकाणी. या ठिकाणी साबिरभाई नजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
मी शाविजाच्या नदी यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपल्या मनापासून अधिक स्वागत. वारे संघाचा कॅप्टन आला का? वारे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित व्हायचं लगेच. ऑपोजिट संघाचा कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये येणं खूप गरजेचं असतं. आपण आज लेट आहात. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती बदल्या गेलेल्या आहेत आणि आता 18 बॉल 12 धावांची गरज. समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचं ऑलरेडी खुलं झालेलं समीकरण तुम्ही पाहणार आहात. इक्वेशन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अकील आलेले. कमबॅक करावा लागणार आहे जर या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी टीमला थांबवायचं असेल तर डाबाला खिंडार देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. एखादी विकेट इथून मिळवावी लागेल गोलंदाज अकीलला, कारण का बॅटिंग करतात अक्षय आणि त्याच्या साथीने जयेश. गोलंदाज अकील राऊंड विकेट आहे. सॉफ्ट हँडने आपण पाहतो बॅक क्लिपला खाली ठेवत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू थोडासा घरंगळत चाललेला डीप मध्ये तोपर्यंत मिळेल एक सिंगल. धाबा संख्या धावफलकावरती 45 धाबा झालेले. 56 धाबांचं लक्ष असताना मॅच मध्ये आज 8 ग्रामीण संघ याच कर्जत तालुक्याला बिलॉंग करणारे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राऊंड स्टंप गोलंदाज अकील शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला हॅमट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू गॅदर करतात. सध्या तरी आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 12चं इक्वेशन असताना अर्बन टीमला माहिती आहे सामना आता एकेका धाब्याने जरी आम्ही या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो आणि ती एक एक धाव या ठिकाणी आता एकवटली सुद्धा जाते. चांगला स्ट्रोक पायामध्ये आपण पाहतोय आणि बॉल या ठिकाणी आपण पाहतोय जणू काही बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवला गेला आणि सालिमने टिपली आहे. एक सुंदर झेल फलंदाज पेल. पहिला धक्का लागेल टीम R1 संघाला. फलंदाज बाद. खान साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ असते. इम्रान सर या. टॉस केला जाईल. रोहित 11 माननीय रुपेशजी बबन कोंडे माजी सदस्य ग्रुप पंचायत आसल पुरस्कृत ज्या न्यूज जर्सीज आपण पाहतोय आणि कुमारजी कराले पुरस्कृत हा संघ रोहित 11 बुतोली संघ आपण पाहतो. या ठिकाणी शाबिरभाई मौलाना या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. इम्रान भाई या लगेच टॉस या ठिकाणी करून घेऊया. जय हनुमान वारे दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. इम्रान भाई या आपलं शुभ असते या टॉस या ठिकाणी करूया. तर जरूर डिसिजन सांगू आणि आयोजकांचं काय डिसिजन आहे ते पण आम्ही थोड्या वेळात लगेच सांगू. तर या ठिकाणी इम्रान भाई खान यांना विनंती करतो या ठिकाणी या स्पर्धेचे संयोजक आयोजक असगरजी खोत साहेब यांच्या शुभ हस्ते इम्रान भाई खान यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करूया. मायेची उबदार शाल आपण पाहतो या ठिकाणी फुलगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं या ठिकाणी गुणगौरव या ठिकाणी केलं जात आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांची गरज या मॅच मध्ये. खरं तर या स्पर्धेला लीड करणारे आमचे को अँकर संदीप गायकवाड यांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. अप्रतिम या स्पर्धेला ते लीड करतात. 47 धावा या गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागणार आहे कारण अखिलने का अप्रतिम गोलंदाजी केली. अद्यापपर्यंत 3 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेले. 2 विकेट त्याला मिळालेले. सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी त्याचा आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल कारण असा गोलंदाज जर काही तुम्ही पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 मध्ये जर वापरला असताना तर या सामन्याचं चित्र काही वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. शादाब दामत 11 या संघाचं. पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतात. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि आता
धाबसंख्या धावफलकामध्ये अबांतर धाबेने पुढे जाईल 48 वरती. 8 धाबांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल विजयासाठी आपण जर पाहिलं तर इक्वेशन थोडस कमी पाहायला मिळालं, परंतु काय जबरदस्त कमबॅक केलं या षटकामध्ये. फुल टॉस, लॉफ्टेड ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला पण पाहिलंय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल अडवण्यात आलं, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. सध्या एक पाऊल पुढे टाकतीये टीम R1 या मॅच मध्ये. सुरुवातीला केलेलं आक्रमण त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आता सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. षटक क्रमांक 3चा वाजवी खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. म्हणजे येणारे 12 बॉल विजयासाठी गरज असेल ती मात्र 7 धाबांची. 12 बॉल 7 धाबांची गरज. समीकरण जर आपण पाहिलं तर कधी 7 चेंडू 12 असतात, 7-12 आपण नेहमी त्याचा उल्लेख करतो, परंतु आता हे इक्वेशन थोडस उलट आहे. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 7 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. मॅडी सर या ठिकाणी बदलापूर नगर परिषदचे नगरसेवक आकिबजी कुवारी सर या ठिकाणी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती करूया या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बारा बॉल आणि 7 धाबांची गरज. खरं तर शिवसेनेचे नवनिर्वाचित कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय आकिब शेठ, मसूद शेठ कोहारी यांच्या या ठिकाणी आगमन होते. प्रभाग क्रमांक 10 मधून त्यांनी नुकताच निवडणूक लढवली आहे आणि भरघोष प्रचंड मताने त्यांचा विजय देखील संपादित झालेला आहे. विकेट हॅट्रिकसाठी शादाबबाई यांच्या वतीनं 1000 मोहसिन नजे यांच्याकडून शादाबबाईला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिकसाठी सध्या गोलंदाज शादाब आहेत, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. जेव्हा जेव्हा आम्ही दामत नगरीमध्ये आलेलो तेव्हा अनेक खेळाडू, अनेक संघ देखील पाहिलेले. प्रत्येक संघाच्या वतीने एक तरी किमान स्पर्धा या नगरीमध्ये होते. शॉर्ट ऑफ लेन, चांगला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. बॉल चाललाय सरळ गोळीच्या वेगाने डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. आता फक्त अवघ्या 3 धाबांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. पूर्णपणे या मॅचला खुलं केलंय. खरं तर अटॅकिंग क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळालं. अर्बन टीमचं विशेष कौतुक करावं लागेल अक्षयचं. त्यानंतर त्याला 7 मिळाली जयेशची, प्रवीण बुडक आणि आता रोशन असे खेळाडू तुम्ही पाहतायत. हो, चांगला स्ट्रोक, खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय सीमा पार अँड इज वेल देन ऑल इज वेल. सामना आपल्या खिशात घातलाय टीम R1 ने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम शादाब 11 दामत. थँक्यू डीजे सर. आपण पाहतोय मॅडी सर, आपल्या मनापासून धन्यवाद. मॅडी सर या ठिकाणी आपण आत्ताच नाव घेतलं बदलापूर कुलगाव नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक माननीय आकिबजी वारी सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या व्यासपीठावरती दमदार ट्रॉफी आमदार चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅडी सर सुस्वागतम या दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांनी नुकताच या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुळगाव बदलापूरच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं ते सन्माननीय नवनिर्वाचित शिवसेनेचे नगरसेवक, युवा यंग टॅलेंटेड सन्माननीय आकिब शेठ, मसूद शेठ कोहारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले. सहर्ष मनपूर्वक स्वागत आमदार चषक 2026 या पर्वामध्ये. दामत नगरीमध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय या आमदार चषकाच्या माध्यमातून. खरं तर या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम सन्माननीय आकिब शेठ कोहारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले. नवनिर्वाचित नगरसेवक आहेत कुळगाव बदलापूर